नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंजूर केलेल्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। ही माहिती खूप उपयुक्त आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेला मंजुरी दिली आहे। पंतप्रधान धनधान्य योजना काय आहे याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। याच योजनेच्या आधारावर 16 जुलै 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि अखेर ही योजना पुढील 6 वर्षांपर्यंत लागू करण्यासाठी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत दरवर्षी 24,000 कोटी रुपये खर्च करून 26 योजनांना एकत्र करून ही पीएम धनधान्य कृषी योजना चालवली जाईल आणि या योजनेला आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत देशभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल। या 100 जिल्ह्यांना समाविष्ट करून पुढील 6 वर्षांपर्यंत ही योजना देशभरात लागू केली जाईल। या योजनेअंतर्गत 36 योजनांचे एकत्रीकरण केले जाईल आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। यामध्ये शेतीशी संबंधित विविध उपकरणे, बियाणे, खतांची खरेदी आणि विविध प्रकारची आर्थिक मदत दिली जाईल। मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल। त्यांच्यासाठी उपकरणे पुरवली जातील, सिंचन व्यवस्थेत सुधारणा केली जाईल, पीक साठवण्यासाठी गोदामांची निर्मिती केली जाईल, उच्च दर्जाच्या बियाणांचा पुरवठा केला जाईल, कृषी गुंतवणुकीसाठी खतांचा पुरवठा, ट्रॅक्टर, कृषी पंप इत्यादी उपकरणे उपलब्ध करून दिली जातील। या योजनेअंतर्गत कर्जाचीही व्यवस्था केली जाईल। अशा प्रकारे विविध पैलू विचारात घेऊन या 36 योजनांचे एकत्रीकरण करून 100 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। मित्रांनो, या योजनेअंतर्गत सरकारने कमी उत्पादकता असलेल्या मध्यम पीक क्षेत्रांची आणि मर्यादित कर्ज उपलब्ध असलेल्या 100 जिल्ह्यांची ओळख केली आहे। या 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केली जाईल। या अंतर्गत अंदाजे 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। या उपक्रमादरम्यान उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि आवश्यक तांत्रिक उपाय योजले जातील। शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल। पीक काढणीनंतर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा जसे की गोदामे आणि बाजारापर्यंत पोहोचण्याचे उपाय, सिंचन विस्तार आणि सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था केली जाईल। अशा प्रकारे सर्व आवश्यक पैलूंच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि अशा प्रकारे या 36 योजनांच्या संयोजनातून पंतप्रधान धनधान्य कृषी योजना पुढील 6 वर्षांत शेतकऱ्यांसाठी लागू केली जाईल। मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यांची निवड लवकरच केली जाईल। या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेबद्दलचे सर्व आवश्यक अपडेट्स तुम्हाला आमच्या या YouTube चॅनलवर वेळोवेळी मिळत राहतील। यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राइब करावे लागेल। मित्रांनो, या योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। आणि हो, या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी योजनांबद्दल माहिती मिळू शकेल। मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओखाली सरकारी अधिकृत महत्त्वाच्या लिंक्स देतो, तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता। आजसाठी एवढंच, पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।